त्याच्यात प्रेमात पडलो. हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये गाईज. तर गाईज कसे आहेत तुम्ही? आय होप की तुम्ही मजेत असाल आणि वेळेत असले पाहिजेत. तर गाईज सकाळचे सुमारे 11:30 वाजलेले आहेत आणि आम्ही निघालो आहोत कुठेतरी फिरायला. बघू शकता गँग आमची इकडे थांबली बरामगावला वडापाव खायला. बघू शकता हर्षद, इकडे ऋषिकेश, इकडे चेतन आणि इकडे मंथन. असे आम्ही 5 जणांची गैंग है. आज कुछ तो तूफानी करने वाले हैं गाइस, तो ब्लॉग में कंटिन्यू रहिए. ऐसा हिंदी मराठी मिक्स ब्लॉग आएगा गाइस, कंटिन्यू रहिए ब्लॉग में. आगे देखते हैं क्या होता है, तूफानी होगा कुछ. हर्षद कुछ बोलना चाहोगे आप? क्या बोलना चाहोगे? मस्ती आज होगी, थोड़ा मजाक होगा. हाँ सबकी पेलम पेलाई. मंथन काय बोलशील? चटणी लावून खाऊ नका. मंथननी आज जरा जास्त चटणी खाल्ली, त्यामुळे रस्त्यात गाडी रस्त्यामध्ये गाडी थांबवायची वेळ येऊ शकते. पाण्याचा जार घेऊन ठेव. हा चेतन भाऊ काय बोलशील तू? गॅरेजला गाड्या जाम लागल्या. गॅरेजच्या गाड्या तुमच्या जाम लागलेल्या आहेत तिकडं. चला ऋषिकेश भाऊ बोलतो चला आता झालं खाऊन. तर चला काय पुढे गेल्यावर भेटूयात. तर गायच निघालो आता. बघू शकता हर्षद ड्रायव्हिंग करतोय. मंथन इकडे स्प्राईट वगैरे घेतलाय. केरळला जायचा प्लॅन झाला अचानक मध्ये. गाईज खूप मजा येणार ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. गाना होगा कैसे वाजा लागला रे पुढं. तुझा परशिया एवढा काय करतोस रे? मनरला आलो. आलेला नाही चेतनच्या आयटमचा कॉल. अख्खी रात्र जागी होती ती. कॅशो मास्टर इकडे बसवलाय. ई चुकलाय. तर गाईज आम्ही आता बघा वाघोबा खिंडीत थांबलेलो आहेत. हे बघू शकता वानर सेना किती इकडे. हे बघू शकता बेटा इधर देख स्माइल. ए वॉन्टेड झाला मग चंपू. हे चेतन हात मिळव. बघू शकता डेरिंग काकांमध्ये किती डेरिंग आहे. डेरिंग वाघोबा देवस्थान हे मंदिर आहे. तिथे आतमध्ये जायची इच्छा आहे माझी, पण हे वानर सेना बघून माझी जरा घाबरी वाटते मला. हा बघा इथे हा डॉन बघूनच मला घाबरी वाटते. बघा कसा बघा सुखार बघा कसे बांधतायत. हर्षदची डेरिंग बघा. शेक हँड बेबी, शेक हँड. चला गाईज इकडून आपण निघूयात, कारण की मला आता सेफ पडत नाही, कारण की हे वानर जरा डेंजरच आहे. दे रे माय गॉड. पप्पा येतो मागून त्याचा, माहिती आहे ना कसा. खूप मस्तीखोर आहेत, पण हे खूप मस्तीखोर जास्तच. हे बघा हे टिंगू. तर चला काही आता आपण इकडून डायरेक्ट आपल्या थेट पुढच्या ध्येयाकडे जाऊयात, कारण की इकडे आता आपण बघितलं वानर सेना कशी आहे. एकदम डेंजर वानर सेना आहे, त्यामुळे आम्ही मंदिरामध्ये पण सुद्धा डेंजर वानर सेना आहे. केलव्यालाच भेटू काय आता. काय बघेल.
आणि लावला का तुंतून तारा याच्यात व्हिडिओ चालू असला काहीतरी उंगल्या करायच्या असतं आज बनायला फास्ट द्यायचा पोलीस आहेत पोलीस आहेत बघून दाखव तुम्हाला हे बघा इथं पोलीस आहेत बदला घेत मतलब वो अलग ही लेवल का बंदा था अबे साले मतलब वो अलग ही लेवल का बंदा था और मैं जीत गया देख सकते हो आप देख सकते हो अभी झगड़ा खत्म हो गया है। मतलब झगड़ा नहीं बोल सकते इसको तो राड़ा बोल सकते हैं ये हमारा काड़ी पहलवान है वो अलग ही लेवल का बंदा था व्यू बचा व्यू आणि कॉकपिटचा व्ह्यू घ्या आता विथ कॉकपिट गाईज तर गाईज आता पोहोचलेलो आहेत आपण केलवा बीचला आणि तर गाईज पोहोचलेलो आहेत आम्ही बघू शकता ही आपली धन्नो हे धन्नो लेके ही धन्नो घेऊन आलोय आपण इकडे केलवा बीचला पोहोचलेलो आहेत म्हणतात क्या बोलते केलवा बीच अँड I want one. Rusha. Yes. चला चला गाईज आता जाऊयात आपण कुठे डायरेक्ट समुद्रामध्ये डायरेक्ट उडी मारू मला तर असं वाटतं आपण पहिले काहीतरी खायला पाहिजे पाणी प्यायला पाहिजे हा मला वाटतं पाणी प्यायला पाहिजे बघू शकता खूप जास्त गर्दी आहे खूप जास्तच गर्दी आहे हां एंट्रीसाठी आपल्याला 5 रुपये शुल्क द्यावं लागेल सुट्टे पैसे आहेत की नाही आपल्याकडे नाही इकडे शुल्क भरावा लागतो 5 रुपये प्रवेश फ्री पण आपल्याकडे दुसरा पण रस्ता आहे तिकडनं पण आपण इकडनं जाऊ प्रामाणिकपणे ते तिकडनं इकडे तिकीट घ्यावं लागतं आपल्याला हे बघा तिकीट घ्यावं लागतं इकडनं आणि त्यानंतर एंट्री इकडनं भेटते चला एंट्री झालेली आपली अशा प्रकारे तिकीट वगैरे घेतलेलं आहे रेसॉर्ट वाला सीन रविवारी कशी किती गर्दी असते इकडे केलवाला मला दाखवतो होता समजलं आणि खूप गर्दी असते एवढ्या ह्याच्यामध्ये अंघोळ कोण करू शकतं आणि पाणी असं खवळलेलं आहे खूप जास्त ऊन आहे आणि हे बघा आणि तुम्ही लाटा बघू शकता काय त्या लाटा काय तर समुद्र आहे खवळलेल्या समुद्रामध्ये आम्ही उतरू नाही शकत आज कारण की आम्ही कपडे सुद्धा नाही आणलेले पण आम्ही आनंद घेऊ शकतो या व्ह्यूचा पण आम्ही ऋषिकेशला अंडरपेंट आलाय त्याला आम्ही बघू शकतो ऋषिकेश बघू शकता भाई पूर्ण प्लॅनिंग बघा किती पब्लिक आहे काय ते उलट काय ते ओय आ गए मनाली खूप वर्षानंतर आम्ही आलो इकडे आमची लास्ट टाइम आलेलो आम्ही बाईकवर त्यावेळेस आमचा मित्र ऋषिकेश परम मित्र बघू शकता हा बघा याची चावी यांनी समुद्राला दान केलेली होती त्याच्यामुळे चेतन बोल भाई चेतन फक्त कॅमेरा बंद झाल्यावरच बोलतो बोल भावा 2 शब्द बोल काहीतरी तुझ्या मुखातून 2 शब्द निघालेच पाहिजे आय लव्ह यू आय लव्ह यू हे फक्त त्यालाच बोला जे तुम्हाला पसंत करतात आय लव्ह यू हे कुणाला पण बोलू नका जे तुम्हाला जो व्यक्ती तुम्हाला आवडत असेल आणि त्यालाही तुम्ही आवडत असाल त्यालाच बोला कुणाच्या नुसतं मागे 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 करू नका कारण की त्याला जर आवडत नसाल तुम्ही तरी त्याला आय लव्ह यू बोलाल तुम्ही
तरी तुम्हाला तो आय हेट यू बोलणार. समज खवळलेला समुद्र आणि पिसाळलेला कुत्र्याच्या मागे कधी लागू नये. होऊ शकता जुनी आठवण, हर्षाची जुनी आठवण बघू शकता. XYZ जुन्या हर्षदला जुनं प्रेम आठवलं हर्षदचं. हा संदेश तिच्यापर्यंत पोहोचेल तर तिला नक्कीच वाटेल. का तर म्हशीने अंघोळ लढायचे. तर बघा ऋषिकेश हा पहिल्यांदा बीचवर आला त्यामुळे नारळ फोडण्यात येतो. नारळ फोड पहिल्यांदा आलाय नाश्ता करून पोहोच. आता मी हा फोडतो इथून बघा. यो अरे बाबू या काय बोलला बाबू काय तर गाईज आम्ही चाललो होतो इकडचे किल्ल्यावर. इकडे जुना किल्ला आहे, किल्ला काहीतरी आहे तिकडे चाललोय. आता आतमध्ये जाऊयात आपण. बघू शकता एंट्री इकडे कशी आहे. चेते नाव बिव नको लिहू इथं. जा किचन मध्ये. बघू शकता कसं जुन्या काळातलं आर्किटेक्चर. इथे माझं नाव पण असेल. बघू शकता इकडे फोटोशूट साठी भारी जागा आहे ही. हे बघा, हा हे बघा जुन्या काळातला किल्ला असा असायचा. म्हणजे पूर्ण हाताने बनवलेला किल्ला आहे हा. किती सुंदर आहे बघा. वरचं छप्पर त्याचं निघून गेलंय. बघा बघा बघा. सलामी सलामी एकदम हो जाऊ दे एक साथ. दे जीवादा. मला पण वाटतं वरती येऊन बसावं असं मस्त वाटतं. तिकडे फोटोशूट चालू आहे मुलींचा. चेतन शेठ ते बघा काय बघतोस तू. मला समजलाय काय बघतोस. थांबा इकडनं मस्त वाटतंय चढायला. मला पण वाटतंय. आईला ये मोत आहे रे. बघू शकता किती उंचावर आहे. पण इकडून मी चढू शकतो. या तुटणार नाही ना. चढायला आहे बघू शकता आम्ही कुठे बसलोय. ते बघा तिकडे कपल्स बसले. तो माय गॉड बघा कुठे बसलोय एवढ्या उंचावर. असे सुद्धा आलेला इथून मस्त वाटतं एकदम. आनंद आनंदी आनंद. तर गायच किल्ल्यामध्ये बसलोय आणि हर्षदला गाणं आठवलंय. हर्षद गाणं बोल. ये दोस्ती हम नहीं तोडेंगे. दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. ये दोस्ती हम नहीं. गाईज सायनिंग आउट. आता चाललोय इकडनं किल्ल्यामधून चाललोय. आता कुठे जायचंय? खायला जायचं ना आपण. तर गाईज आता खायचा विचार आहे. काहीतरी खायला जातोय कारण की आता भूक लागली आहे. फिरून फिरून खूप फिरलो. जवळजवळ 2-3 किलोमीटरचा पट्टा मी पार केलाय हा किल्ला बघण्याच्या नादामध्ये. चला चेतन भाई काय बोलतच नाही आहेत आपल्यामध्ये. काय व्हायचं काय. त्याने मूग गिळलेत आज. खूप जास्त मूग गिळले. तर चला आता इकडनं गोला घेऊयात आपण. बघा साई शीतल शरबत आणि गोला. थंडगार होऊयात. नंतर त्यानंतर मग काहीतरी मेन कोर्स खाऊयात. त्याला आहे आम्ही अशा प्रकारे लजीज टेस्टिंग साठी टेस्ट केल्यानंतर बघू. आवडला तर दुसरा घेऊ. नाहीतर मग आम्हाला जायचं कुठे शिरगाव बीचला जायचं इकडनं परत. मग तिकडे जाऊन घेऊयात. कारण की या भावाची इच्छा होती. त्या भावामुळे घ्यावा. भावाचा टेस्ट करतोय. बा कसं लागतोय बोल. कसं आहे? खूप A+ रेटिंग दिलेली आहे. एक बागडा मागवलाय आता. आवडला बागडा म्हणून परत मागवलाय. कडक असतो काय कसा. यस.
तर काही चाललो होता घरी, आता घरी नाही चाललो, आता शिरगाव बीचला चाललो. इकडनं खाऊन पिऊन झालंय जरा, लाईट खाल्लंय. आता चिकना दिसतो बघा, कसा दाढी बिडी करून आलाय भाई. बाईनी गाडी रस्त्यात थांबवली ना, दाढी करायला गेला. अर्धा एक तास गेला, पण बाई दाढी करून आला. आम्ही शिरगावच्या बीचवर आलोय. आम्ही आता शिरगावच्या बीचला चाललोय गाईच, बघू शकता शिरगाव रोड. तिकडे जाऊन मस्त पैकी बसू आरामशीर आणि जरा चिल करू. थम्सअप बिम्सअप घेतलंय भाई, थम्सअप घेतलंय तिकडे, चिल्ली बिर्ली घेतली आणि पार्टी होणार आहे गाईज बीचवर. तर गाईज आता आम्ही पोहोचले आहेत शिरगाव बीच. चला बघू शकता व्ह्यू बघा, इकडे वातावरण बघा भाई, कसं वातावरण बघा, फॅन होऊन जाल तुम्ही. बघू शकता लॉलीपॉप घेतलाय, राईस घेतलाय, इकडे चिल्ली घेतली आहे, थम्सअप घेतलाय आणि मस्त बसलोय आम्ही. मैफिल आहे गाईज. हा दाढी करून आलाय तर नुसता हसतोय भाई. नजारा बघा गाईज, पूर्णपणे खाली बीच आहे आणि ते आम्ही 4 जण दिसतोय फक्त. मागेचा मागच्यांना इग्नोर करा. चेतन भाईनी दाढी केली. चेतन भाई दाखव, लुक दाखव एकदा. येस सेक्सी बॉय कडक. तर गाईज टाइम काढून मित्रांसोबत नक्की फिरत जा. पैसा कधी कमावता येतो, पण एकदा टाइम निघून गेला की मित्रांसोबत फिरता येत नाही. तुला काय वाटतंय? बरोबर. हा भाई गॅरेज बंद करून आलाय, त्यासाठी इज्जत आहे फुल. चिल करतो मित्रांमध्ये. चिल में ड्रिल करेंगे क्या गाइस? चिल में ड्रिल. आठवण येते तुझी. तर गाईज बघू शकता आम्ही आलोय मस्त पैकी समुद्राच्या काठावर, एक पाण्यामध्ये आलोय. चप्पल वगैरे काढून ठेवली. हा काय व्ह्यू आहे. तुम्हारा मेरा मिलना लिखा तो होगा कहीं. तर गाईज बघू शकता आम्ही आता मस्त पैकी आलो. इकडे व्ह्यू बघा किती खतरनाक येतोय. व्ह्यूच्या प्रेमातच पडून जाल तुम्ही पण. आहे तिकडे. हा लाटणे वगैरे सर्व भेटून जातील तुम्हाला. तुमचं हरले असतील तिकडे घ्यायला या. बघितलं काय याच्याहून सुंदर बोलतो तुम्ही अजूनपर्यंत असतील गाईज बघू शकता आम्ही आता तहान लागली आम्हाला, तर आम्ही गोडं पाणी शोधतो. इकडे आम्ही वेरा खाना लावलाय. बघू शकता 2 JCB लावलेत इकडे बघा. म्हणतं भेटेल गोडं पाणी बघा. सध्या शोधल्याने देव पण भेटतं. तर गोडं पाणी काय आहे समुद्रामध्ये, काय विषय, देव भेटतो. सोन्याचा तुकडा बघा माणूस किती मोठा झाला तरी त्याच्या मनामधला लहान मुलगा हा मरत, हा जागा जिवंतच असतो. जागा असतो. ओके, मी कसा यांचा मॅनेजर आहे ना, तर मी वरतून व्हिडिओज काढू शकतो. ड्रोन शॉट. हे बघा गोडं पाणी भेटलेलं आहे. ओ बघा, हा किती गोड आहे, एक नंबर. खोया है दिल वे आस लगाई के जाए तू मिलवे कोल तेरे मैनू आण दे सोनी करा मैं कितने जतन नो सोनी. टाइम काढून गाईज मित्रांसोबत फिरायला येत जा, खूप मजा असते. केलव्यापेक्षा हा बीच एकदम भारी आहे गाईज, एकदम खतरनाक. निवांत बघा, कोणच नाहीये. आणि व्ह्यू बघा भाई, कोणी पण प्रेमात पडेल असं व्ह्यू आहे. तसं मी तिच्यात प्रेमात पडलो. आता जायच्या टायमाला मस्त चहा घेतलाय, चहा आणि हा आनंद एकदम खतरनाक व्ह्यू बघा. असा व्ह्यू आणि असे मित्र सोबत असले की मजाच वेगळी असते बघा. मैफिल. तर गाईज आता आम्ही कलम बीच वरून चाललोय घरी आणि ब्लॉग इथे एंड करायची वेळ झालेली आहे. सर्व मित्रमंडळी इकडेच आहेत.
इकडनं डायरेक्ट थेट आम्ही आता घरी पोहोचणार आहेत. तर गाईज कसा वाटला ब्लॉग तुम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि भेटू एका नवीन मजेदार ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज. बाय 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 बाय. चला गाईज भेटू. बाय. हंबा डंबा डंबा कंबा कंबा